राम कृष्ण हरी माऊली. गेल्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आम्ही नौका विहार करीत गोपाळपूरला जात आहोत. तर आमचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. नौका विहार करत गोपाळपूरला जाणे याचा आनंद काही वेगळाच असतो. पंढरपुरामध्ये आलेला प्रत्येक वारकरी हा गोपाळपुराचे दर्शन घेतोच. आता आपल्याला जे समोर चंद्रभागेच्या नदीपात्रात दिसत आहे ते आहे नारद मुनींचे मंदिर. नारद मुनींनी श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्यामध्ये भांडण लावले. त्यामुळे देवाने नारद मुनींनी भविष्यात कोणाचेही भांडण लावू नये म्हणून त्यांचे मंदिर नदीपात्रामध्ये मध्यभागी बांधले. हे मंदिर 6 महिने पाण्यामध्ये आणि 6 महिने सुके असते. पंढरपुरामध्ये कोणाचेही लग्न असले की प्रथम पत्रिका या मंदिरामध्ये नारदाला अर्पण केली जाते. आणि हे नारद मुनींचे एकमेव मंदिर आहे. असं मंदिर कुठेही नाही. या मंदिराची व विष्णुपदाची सर्व माहिती आम्हाला त्या नावाड्याने दिली आणि आम्ही ती मनापासून ऐकली. पांडुरंगाच्या दागिने चोरले गेले तर चोळीचा हार घेतला होता. ही 16वर दिलेली जागा इथं आहे. तिथून पुढे गेला की तुम्ही जनाबाईचा संसार आहे. नंतर नौका किनाऱ्यावर लागल्यावर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आणि तो प्रवास म्हणजेच गोपाळपूर, जनाबाईचा संसार. विष्णुपदापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर एका टेकडीवर हे गोपाळपूर मंदिर आहे. आपण विष्णुपदावरून गोपाळपुरात आता जात आहोत. तर तुम्ही आमच्यासोबत गोपाळपुराचं दर्शन घ्या. गोपाळपुरातील हे गोपाळकृष्ण मंदिर भव्य आणि विशाल आहे आणि या मंदिरामध्ये गोपाळकृष्णाची मूर्ती अतिशय सुंदर व सुबक आहे. आणि असे म्हणतात या मूर्तीचा चेहरा अगदी पांडुरंगाच्या मूर्तीसारखाच दिसतो. या मंदिराचे आवार अगदी प्रशस्त असून या मंदिराची तटबंदी अगदी दगडी बांधकामाने केलेली आहे. तर मंडळी, आपण आता जात आहोत गोपाळपुराच्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये. आणि जर तिथे आपल्याला परमिशन मिळाली आतमध्ये मंदिरामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्यासाठी तर आपण तुम्हाला नक्की दाखवू. जर आतमध्ये परवानगी असेल तर आपण तुम्हाला दाखवू. तर या गोपाळपुरातलं हे श्रीकृष्ण मंदिर आपण पाहून घेऊया. चला. या मंदिराच्या आवारातच भीमक राजाचेही मंदिर आहे. तसेच जनाबाईची गुहा आहे. या गुहेमध्ये जनाबाईची गोधडी, जनाबाईचे जाते असा जनाबाईचा संसारही आहे. कार्तिकी वारी निमित्त इथे अफाट गर्दी असल्यामुळे आम्ही तुम्हाला या मंदिराचं दर्शन करू शकत नाही. त्याबद्दल क्षमस्व. या मंदिराच्या आवारात अगदी देहभान विसरून लहान थोर वयोवृद्ध माणसेही फुगड्या घालताना आपल्याला दिसतात. अगदी भगवंताच्या नामस्मरणात, नाचण्यात, गाण्यात दंग होऊन जातात. तर मंडळी, आज आम्ही तुम्हाला गोपाळपुराचे दर्शन घडवले आहे. आता आमचा प्रवास पुढे असाच चालू राहील आणि तुमचा सहभाग आमच्या चॅनलला नक्की असू द्या. पंढरपुरामध्ये असलेली विविध मंदिरे आणि त्यामध्ये होणारे कार्यक्रम
या सर्वांची माहिती आम्ही तुम्हाला देणारच आहोत. पाहावेना जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा बळ. आणि आमचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि प्रवास गाथा या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राम कृष्ण हरी.